तिथं महादेव काय कटच उभे आहेत आणि तुम्हाला आशीर्वाद निर्विघ्न पार करते तुमचं कार्य, अशी महती कार्तिक स्वामी सांगू लागले. त्या पासोनी अर्धा क्षण परता नव्हे त्रिनयन त्याचे दरबारी निवारण अंती पद पावे क्षणभर सुद्धा महादेव त्या ग्रंथातून बाजूला निघत नाहीत. म्हणजे प्रत्येक जो जो भक्त येईल, जो जो मनोकामना तिची ती त्यांच्या पूर्ण करण्याची या ग्रंथाची ताकद आहे. म्हणजे जो नित्य वाची ग्रंथ होळी तो त्रिकाळ ग्रंथ सृष्टी निहाळी त्याच पासोनी चंद्रमोळी अनुमात्र भगवंत म्हणून सांगतो शिवदास गोमा म्हणून लागले की या ठिकाणी एक क्षणभर बी महादेवानी पार्वती बाजूला नाही, प्रत्येकाचं मनोरथ पूर्ण करत तटच उभे आहात अशी महती सांगू लागली. बाबा हा ग्रंथ जो पडे नर त्याची या पुण्याची पार तोची सकाळ योग्य अभ्यासी नर सकाळवरिष्ठ जो कुणी हा ग्रंथ श्रद्धेने भावनेने काय करतो, चेतन मनन करतो, पठन करतो किंवा एक ओळ दोन ओळ काय ज्ञानेश्वर कसं एक दोन ओळ प्रमाणे याच्या सुद्धा या काशीखंडाच्या 4 ओळी 5 ओळी 1 ओळ वाचली तर त्यांचा परिस्थिती प्राप्त तुम्हाला होईल असं अगस्त्य मुनी कार्तिक स्वामी सांगू लागले. त्याची न लगे धूम्रपान साधन त्याची न लागे वेद पठन त्याची न लगे शस्त्र श्रवण तपसाधना न लगे तुम्हाला सहजच होईल प्राप्त. मुली नुसतं नामच घेतलं तर काय तरी उद्धार आहे. मुली नामच अखंड अखंड काशीखंड म्हणा काशी काशी म्हणा दर्शन घ्या तरी त्याला पंचाग्नी साधन करायची गरज नाही, योग साधना करायची गरज नाही, ध्यान धारणा करायची गरज नाही. सहजच महादेव भोळा महादेव लगेच प्राप्त होतो, वर देतो. म्हणजे अशी महती सांगली कार्तिक स्वामी अगस्त्य. त्याची जावे न लागे एकांती त्याची पाहणे न लगे आत्मस्थिती त्याची आसन मुद्रा ही न लागती एका भक्ती वाचून या. एका भक्ती वाचून काहीच लागत नाही. म्हणल्या मुद्रा लावू नका, आसन घेऊ नका किंवा योग धारणा काहीच करू नका, फक्त भगवंताचं चिंतन करा तर तुम्हाला सगळं प्राप्त होईल. मुक्ती तव सकळ साधने मुक्ती तव तीर्थे भ्रमणे मुक्ती तव अभ्यास करणे प्राणियासी. मुक्ती प्राप्त करण्यासाठी तीर्थाला जावं लागतं, मुक्ती प्राप्त करण्यासाठी अध्ययन करावं लागतं, वेद अध्ययनाने मुक्ती करण्यासाठी ध्यान धारणा करावं लागते. पण ते काय करायची गरजच नाही. म्हणजे हे काहीच करू नका, फक्त माझं नाम चिंतन घ्या आणि भावनेने या ग्रंथाला वंदन करा तर तुम्हाला सगळी प्राप्ती सहज भेटत असे शिवदास गोमा सांगू लागले. मुक्ती तव देह दमिती मुक्ती तव साधने करीती मुक्ती तव ब्रह्मचर्य आचारिती नारी नर. मुक्ती प्राप्त करण्यासाठी संन्यास घेते, ब्रह्मचर्य व्रत प्राण पालन करते, अनेक प्रकारची योग धारणा करते, अनेक निष्ठा म्हणजे अनेक पंचांग साधन करते. हे काही करायची गरजच नाही. मुक्ती फक्त का भावापाशी मुक्ती आहे. म्हणजे मुक्ती दुसरीकडे कुठंच नाही असं शिवदास गोमा आपल्याला सांगू लागले. मुक्ती तव संन्यास घेती मुक्ती तव आश्रम स्थिती एकांत सेविती ज्ञाते नर. ज्ञानी आहेत, मुक्ती प्राप्त करायची कुठे चालले, जंगलात चालले, पर्वतात चालले, हिमालयात चालले, संन्यास घेऊ लागले. मुक्ती काय करायचं, मुक्ती प्राप्त व्हायची, मोक्ष भेटायची. तुम्हाला हा ग्रंथ श्रवण केला तर इथंच मुक्ती आहे असं शिवदास गोमा सांगू लागले. मुक्ती तव नाना यंत्र प्राणी करीती नानाविध दान ते मुक्ती पंचानन ग्रंथ श्रवणे देतसे. मुक्तीसाठी अनेक प्रकारचे साधन करू करतात, पण ती करायची गरज नाही. फक्त काय करा, काशीखंड ग्रंथ भावनेने श्रद्धेने विश्वासाने काय करा, श्रवण करा किंवा एखादी ओळ वाचा तरी सुद्धा तुम्हाला भगवंत त्याची प्राप्ती करून देतो. इथंच ऐसे ग्रंथ राज महिमान ज्या ग्रंथी शिवशक्ती सह वर्तमान निवारण देतसे दान श्रवणावरी. या ग्रंथामध्ये महादेव आणि पार्वती सतत उभे आहेत. म्हणजे आणि हिची फलश्रुती जो भाविक आपली इच्छा पूर्ण करायची, इच्छा मनात म्हणेल तो इच्छा पूर्ण करा तसंच उभे असे आहेत. म्हणजे तरी या फलश्रुतीशी होता प्राप्ती शिव देतसे मुक्ती भक्ती जे जे इच्छिते ते प्राप्ती उमाकांते प्रसादे. महादेवाच्या प्रसादाने सगळ्याला भक्ती मुक्ती सगळ्याला इथं प्राप्त होईल अशा प्रकारे शिवदास गोमा सांगू लागले किंवा कार्तिक स्वामी अगस्त्य कथा सांगू लागले. म्हणून नवदे एकाच श्लोकाचा महिमान पूर्ण नवदवे ब्रह्माधिकार. या ग्रंथाचं वर्णन करू शकत नाही. म्हणजे फक्त एकच वक्ता आणि श्रोता आहे. वक्ता पण महादेव आहे, आरती श्रोता आहे, हेच वर्णन करू शकतात. अशा प्रकारे